तुम्ही जसे आलात तसं देव तुम्हाला परत जाऊ देणार नाही। परमेश्वर तुमचे दुःख आनंदात बदलेल। बोला येशू मसीह की जय, बोला येशू मसीह की जय। ज्या कोणापर्यंत माझा आवाज जात आहे त्या प्रत्येकासाठी आजची रात्र ही विजयाची रात्र असणार आहे। याच्या पुढे अपयश नाही, याच्या पुढे अश्रू नाही, याच्या पुढे निराशा नाही, याच्या पुढे दुःख नाही, आनंदी आनंद सर्वीकडे असणार आहे। कारण प्रभू येशू हा आनंद देणारा देव आहे। जोरदार टाळ्या आपण त्यासाठी वाजवूया। आज या रात्रीच्या वेळेला आपण म्हणण्यासाठी मार्क शुभवर्तमान, मार्काचं शुभवर्तमान जर तुम्ही वाचलं तर हे बायबल मधलं माझ्या अभ्यासानुसार पहिलं पुस्तक आहे। मार्क शुभवर्तमान हे जे पुस्तक आहे हे पहिलं शुभवर्तमान आहे जे सगळ्यात पहिले लिहिलं गेलं। त्याच्यानंतर मत्तायाने, लुकाने आणि योहानाने मार्कापासून कॉपी करून बाकीचे पुस्तकं लिहिलेले आहेत। आणि म्हणून हे पुस्तक जे आहे खूप महत्वाचं आहे। याच्यातल्या घटना, याच्यातले चमत्कार, याच्यातील सर्व विषय आमच्या सगळ्यांसाठी आशीर्वादाचे कारण आहेत। आज या रात्रीच्या वेळेला पुढील काही वेळ मी तुमच्याशी देवाबद्दल बोलणार आहे। ज्या देवांच्या बहिणीने भावाने गीत गायले, त्या प्रेझाने वाजवलं, साऱ्या दुपारपासून ज्यांनी हा मांडव टाकला, भाऊ सुभाष कित्येक दिवसापासून या मीटिंगची तयारी करत होते, मास्टर वाघमारे मला वारंवार फोन करत होते, आणि तुमचे जे मी तुम्हाला ओळखत नाही तुम्ही या ज्या मीटिंगची तयारी करत होते त्या प्रत्येकाला मला आज रात्रीच्या वेळेला देवाबद्दल सांगायचं आहे। मार्काचं शुभवर्तमान याचा त्या ठिकाणी आम्ही 4था अध्याय जर वाचला आणि त्याचं 40-41 वचन जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी हा जो देव आहे हा वादळ शांत करणारा देव आहे। म्हणा शेजारच्याला, वादळ शांत करणारा देव, वादळ शांत करणारा देव। आज या रात्रीच्या वेळेला माझ्या बहिणींनो आणि भावांनो, आमच्या जीवनामध्ये जगत असताना वेगवेगळ्या प्रकारचे वादळ हे येत असतात। आर्थिक अडचणी येतात, आजार येतात, घर बसल्या भांडणं येतात, ऍक्सिडेंट येतात, कर्ज येते, दुष्ट आत्म्याची शक्ती येते, समस्या येतात, प्रश्न येतात, आणि कधी कधी आम्हाला असं वाटतं की मोठं भयंकर वादळ माझ्या जीवनाचा नाश करा। याही ठिकाणी मी पाहतो की जे प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालणारे तुमच्या आणि माझ्यासारखे, त्यांच्या जीवनामध्ये भयंकर प्रकारचं भलं मोठं वादळ आलेलं आहे। आणि शास्त्राच्या ठिकाणी असं म्हणतं की हे वादळ त्यांचा नाश करत होतं, हे वादळ त्यांच्या जीवनामध्ये विनाश घेऊन येत होतं। वादळ जे आहेत हे विनाश घेऊन येतात, वादळ जे आहेत हे नाश घेऊन येतात, वादळ जे आहेत हे सर्व प्रकारची त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात हमी किंवा हानी घेऊन येतात। आणि या ठिकाणी मी पाहतो की जे शिष्य आहेत हे बुडायला लागलेले आहेत। या वादळामुळे ते खाली चाललेले आहेत, या वादळामुळे ते घाबरलेले आहेत, या वादळामुळे ते पूर्णपणे डचकलेले आहेत। आज या रात्रीच्या वेळेला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आर्थिक वादळांमुळे, आजाराच्या वादळांमुळे, कॉम्पिटिशनच्या वादळामुळे, कौटुंबिक जीवनातील वादळांमुळे, परीक्षेच्या वादळामुळे, मार्च हा परीक्षेचा महिना आहे, लेकर आमचे परीक्षा देतात, 10वीच्या परीक्षा, 12वीच्या परीक्षा, आणि या परीक्षामध्ये आम्ही पाहतो की अनेक लेकर त्यांना असं वाटतं की आमचा पेपर चांगला गेला नाही आणि ते जीवाचा नाश करतात, वादळ येत राहतात। अनेक लोक जे आहेत कर्जाकडे धावतात, कर्ज घेतात आणि कर्ज फेडलं जात नाही आणि त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं की आता आमचा नाश आहे, वादळ येतं। अचानक एखादा आजार येतो। मी आताच तुम्हाला सांगितलं की मला एक फोन आला, थोडं विको कमी करते, विको कमी, आणि त्या फोन मध्ये मला सांगितलं की एका बहिणीला हार्ट अटॅक आला अचानक, तरुण साधारण 30 ते 35च्या घरातली व्यक्ती, हृदयाचा अटॅक आला आणि मला सांगितलं गेलं की त्याचा भरोसा नाही, अचानक वादळ आलेला आहे। काही दिवसापूर्वी मला फोन आला, बाळासाहेब साहेब काय झालं, आमच्या मुलासाठी प्रार्थना करा, त्याचा ऍक्सिडेंट झालाय आणि त्याचा एक पाय तुटलाय आणि डॉक्टर सांगतात की हा पाय काम करणार नाही। अचानक वादळ आलेला आहे, अचानक वादळ आलेलं। वादळ जे आहेत हे अचानक येत असतात। हे जे दिवस आहे हे उपवासाचे दिवस आहेत, हे जे दिवस आहेत याला बायबल मध्ये परीक्षेचे दिवस म्हटले। हे जे दिवस आहे हे मला तुम्हाला सांगू द्या वनवासाचे दिवस आहे। हे जे दिवस आहे आमची कसोटी, आम्हाला चाचपण्याचे, आम्हाला पारखण्याचे दिवस आहे। परंतु मला तुम्हाला गुड न्यूज सांगायची, मला तुम्हाला आनंदाची बातमी सांगायची, वादळ आलं परंतु या वादळाला प्रभू येशूने उठून शांत केलेलं आहे। हालेलुया। प्रभू येशूने या वादळाला आज्ञा दिली, निघून जा, माझ्या मुलांना काही करू नको। माझ्या बहिणींनो आणि भावांनो, तुमच्या समोर जेही वादळ असतील त्या वादळाकडे पाहू नका, त्या वादळाच्या मागे असलेला
भला मोठा प्रभू येशू ख्रिस्त जो या वादळांना शांत करतो त्याच्याकडे पहा. बोला येशू मसीह की जय. हालेलुया हालेलुया. कारण तो देव एवढा मोठा आहे की त्याच्या समोर तुमचे वादळ हे फार छोटे आहेत. तो देव एवढा मोठा आहे की त्याच्या समोर तुमचे आजार हे फार छोटे आहेत. डॉक्टर जे सांगतात, मी डॉक्टरांचा सन्मान करतो, परंतु तो शेवट नाही. डॉक्टर म्हणतील की ही बीपीची गोळी तुम्हाला आयुष्यभर घ्यावा लागेल, तो शेवट नाही. डॉक्टर म्हणतील तुमचा दमा कधी बरा होणार नाही, तुमचा कॅन्सर कधी बरा होणार नाही, हो तुम्हाला झालेला रोग कधी बरा होणार नाही. परंतु रात्रीच्या वेळी मला तुम्हाला सांगू द्या, प्रभू येशू असं म्हणतो मी तुझे रोग बरे करेल. आमेन म्हणाल का? मागचे आमेन म्हणाल का? शैतान सांगेल की तुझ्यावरचं कर्ज कधीच जाणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त, मी आत्ताच अंकलशी बोलत होतो, वाघमारे अंकलशी, की बायबल मध्ये लिहिलं तू कर्ज घेणार नाही, तू कर्ज देशील बिना व्याजाने, व्याज घेऊन नाही. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला खाली नाही ठेवणार, तुम्हाला वर ठेवणार आहे. बायबल असं सांगतं की अश्रूंच्या ऐवजी तो तुम्हाला सन्मान देणार आहे. फक्त तुम्हाला आणि मला काय करायचंय, आम्हाला त्याला या रात्रीच्या वेळेला हाक मारायची. हे शिष्य म्हणाले गुरुजी उठा आणि या वादळाला शांत करा. आज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे वादळ तुमच्या जीवनात आलेले तुम्ही शांत करायचा प्रयत्न करता, प्रार्थना करून प्रभूला सांगता. जर तुम्ही प्रभूचं नाव घ्याल, जर तुम्ही प्रभूला हाक माराल, मग आज या रात्रीच्या वेळेला तुम्ही व्यसनामध्ये असाल, गुटख्याचं व्यसन असेल, दारूचं व्यसन असेल किंवा इतर कुठलं व्यसन असेल, तुमच्या शक्तीने तुम्ही त्यातून कधीच बाहेर येणार नाही. तुम्हाला आणि मला काय करायचंय, या रात्रीच्या वेळेला त्याला हाक मारायची, प्रभू येशू मला याच्यातून बाहेर काढ. आणि मी तुम्हाला सांगतो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला त्यातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. आमेन आमेन हालेलुया हालेलुया. या ठिकाणी मी पाहतो प्रभू येशू ख्रिस्त हा वादळ शांत करणारा देव आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा वादळ शांत करणारा देव आहे. तुम्ही जर त्या ठिकाणी पाहिलं 5वा अध्याय आणि काही वचन, तर एक तरुण मनुष्य आहे आणि या मनुष्याला दुष्ट आत्म्याने बांधून टाकलेला आहे. हा मनुष्य बायबल असं सांगतं घरात नव्हता राहत, जंगलामध्ये राहायचा, कब्रस्तानामध्ये राहायचा, आपलं अंग ठेचून घ्यायचा, किंकाळायचा, रडायचा, लोकांना म्हणायचं माझी मदत करा, मला वाचवा, मला यातून बाहेर काढा. याच्या आई बापाने याच्याकडे दुर्लक्ष केलं, याच्या प्रियजनांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं. डॉक्टर म्हणजे आम्ही याला बरं करू शकत नाही, वैद्य म्हणाले, प्रिस्ट म्हणाले आम्ही याला वाचू शकत नाही, कारण हा भयंकर प्रकारच्या आत्म्याने बांधला गेलेला आहे. ज्याच्या मित्रांना तो म्हणत होता मला मदत करा, ते मित्र म्हटले आम्ही तुला मदत करू शकत नाही, कारण बायबल असं सांगतं की त्याला दावेने बांधायचे आणि ते तो तोडून टाकायचा, दगड घेऊन आपलं अंग तो ठेचून घ्यायचा. मी या रात्रीश्वर तुम्हाला त्या देवाबद्दल सांगत आहे, मी त्या लांबून तुम्हाला त्या येशूबद्दल सांगायला आलेलो आहे की जो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनातल्या बंधनांचा नाश करतो. बायबल असं सांगतं की एक दिवस प्रभू येशू ख्रिस्त ज्या वाटेने चालला होता, हा मनुष्य प्रभू येशू ख्रिस्ताकडे पळत आला, त्याच्या पाया पडून त्याला म्हटला प्रभू येशू मला यातून वाचवा. इथं कशाला आले, ही चांगली जागा नाही. आणि बायबल असं सांगतं प्रभू येशूने त्याच्यावर प्रेम केलं आणि त्याला त्या बंधनातून मुक्त केलेलं आहे. हालेलुया 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 हालेलुया. बंधन तुटलेत, त्याचे शाप आशीर्वादामध्ये बदलले, त्याचे अश्रू आशीर्वादामध्ये बदलले, त्याचं तुटलेलं जीवन हे सुखामध्ये बदललं. ज्यास प्रभू येशू तुमच्या जीवनात येतो, ज्यास प्रभू येशू तुमच्या घरात येतो, ज्यास प्रभू येशू तुमच्या जवळ येतो, तुम्हाला फक्त त्याच्या जवळ यायचंय आणि त्याला हाक मारायची. प्रभू येशूला म्हणायचं माझी मदत करा, प्रभू येशूला म्हणायचंय माझं सहाय्य करा. पहा माझ्या बहिणींनो आणि भावांनो, परमेश्वर तुमचे सर्व बंधन, गरिबीचं बंधन, भांडणाचं बंधन, व्यसनाचं बंधन, पापाचं बंधन, मोहाचं बंधन, कर्जाचं बंधन, प्रश्नांचं बंधन, वादळांचं बंधन, परमेश्वर सर्व बंधनं तोडून टाकेल. कारण शास्त्राचं सांगतं की परमेश्वराने मला चिखलातून काढलं आणि खडकावर ठेवलं. ही रात्र परमेश्वर तुम्हाला खड्ड्यातून काढू इच्छितो. ज्या खड्ड्यात तुम्हाला आणि मला शैतान ढकलत आहे, ज्या बंधनं तिने मला ठेवलंय, जे बंधनं तो आमच्या विरुद्ध पाठवतो, जे वादळ तो आमच्या विरुद्ध पाठवतो, जे प्रश्न तो आमच्या विरुद्ध पाठवतो, जे प्रॉब्लेम समस्या आणि दुःख तो आमच्या विरुद्ध पाठवतो, परमेश्वर या रात्रीच्या वेळेला तिथून तुम्हाला काढू इच्छितो आणि मुक्त करू इच्छितो. बोला येशू मसीह की जय. एक जोरदार टाळी प्रवेशासाठी वाजली पाहिजे, जोरदार म्हणजे जोरदार. कारण तो या रात्रीच्या वेळेला तुमच्या जीवनात कधीच अगोदर घडले नाही अशा गोष्टी करेल. कारण त्याला कार्य करायला आवडतं, त्याला चमत्कार करायला आवडतात, त्याला तुमचे बंधन सोडायला आवडतात, त्याला तुमचे प्रश्न सोडवायला आवडतात. तुम्हाला या रात्रीच्या वेळेला वाटतं का की त्याने तुमचे प्रश्न सोडावेत?
हो. या रात्रीच्या वेळेला तुम्हाला वाटतं की त्यांनी तुम्हाला आशीर्वाद द्यावेत? हो. आपल्या शेजारचा हात हातात घ्या आणि त्याला म्हणा, प्रभू येशू तुला आशीर्वाद देतो. कमा प्रभू येशू तुला आशीर्वाद, जोरात जोरात जोरात. प्रभू येशू तुला आशीर्वाद देतो. प्रभू येशू तुझे बंधन सोडवतो. प्रभू येशू तुझे बंधन सोडतो. प्रभू येशू तुझ्या जीवनातले वादळ शांत करतो. प्रभू येशू तुझ्या जीवनातले वादळ शांत करतो. आणखीन एकदा जोरदार टाळ्या आपण त्यासाठी वाजवू. शिष्य घाबरले होते, शिष्य निराश झाले होते. त्यांना असं वाटलं आता याच्या पुढे काहीच नाही. या रात्रीच्या वेळेला तुम्ही या सभेला अशा प्रकारे आले असाल की उद्या तुम्हाला असं वाटत असेल की माझ्यासाठी काहीच नाही, माझं जीवन, माझी आशा ही संपुष्टात आली. मला या खड्ड्यातून, मला या वादळातून, मला या बंधनातून कोणीच बाहेर काढू शकत नाही. पण मला तुम्हाला शुभवर्तमान सांगायचंय, मला तुम्हाला चांगली बातमी सांगायची. प्रभू येशू या रात्रीच्या वेळेला तुमचे वादळ शांत करू इच्छितो. या रात्रीच्या वेळेला प्रभू येशू आजाराचं बंधन, व्यसनाचं बंधन, मोहाचं बंधन, सर्व प्रकारचं गरिबीचं बंधन, सर्व प्रकारचं पापाचं बंधन, सर्व प्रकारचं निराशेचं बंधन, अश्रूंचं बंधन, वादळांचं बंधन हे नष्ट करू इच्छितो. कारण तो कोण आहे? तो तुम्हाला आणि मला सर्व वादळातून बाहेर काढणारा देव आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. इतकंच नाही प्रेम, शास्त्र आम्हाला सांगतं, तुम्ही जर मार्क याचा 5वा अध्याय खाली वाचला तर त्या ठिकाणी असं म्हटलं, एक स्त्री, माझ्या ठिकाणी बहिणी खूप आहेत आणि आम्ही बहिणीचा सन्मान करतो, परंतु पुरुष पण काय नाही, पुरुष पण जास्त वाढत आहेत. देवाला धन्यवाद तुमच्यासाठी पण. बहिणींनो, पुरुषांसाठी, भावांसाठी एक टाळी वाजूया आपण. देवा तुम्हाला आशीर्वाद देव. कारण आमच्या नगरमध्ये जर तुम्ही आले, स्त्रिया भरपूर असतात, पुरुष कमी असतात, परंतु आज रात्रीच्या वेळेला पुरुष पण भरपूर आहे. देवाच्या नावाला धन्यवाद. भावांनो, या आपण आपल्या घरातल्या स्त्रियांसाठी, बहिणींसाठी जोरदार टाळी वाजूया. नंबर 1 मी तुम्हाला सांगितलं की हा वादळ शांत करणारा देव आहे. नंबर 2 मी तुम्हाला सांगितलं की हा बंधनातून मुक्त करणारा देव आहे. आणि नंबर 3 मी तुम्हाला सांगत आहे, हा आजारातून बरं करणारा देव. आमेन म्हणाल? आमेन, आमेन म्हणाल? आमेन. किती लोक आजारी आहेत? हात वर करा. आज तुम्हाला बरं व्हायचंय? आज तुम्हाला बरं व्हायचंय? आज तुम्हाला बरं व्हायचंय? आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहोत. मी पाचो वाघमारे, सुभाष दादा, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहोत. आणि आमचे अनुभव आहेत. आम्ही या हाताने HIV चे रिपोर्ट हातात घेतले. डॉक्टर म्हटले आता हा बरा होणार नाही. आम्ही प्रार्थना केली आणि त्या भावाला सांगितलं, जो रिक्षा चालवायचा, त्याचं नाव अनिल होतं, जा परत एकदा चेक कर. त्याने परत एकदा चेक केलं. दुसरा रिपोर्ट आला आणि रिपोर्ट होता नील. याला HIV नाही. प्रभू येशू ख्रिस्त हा रोग बरे करणारा देव आहे. हालेलुया, हालेलुया. ही एक स्त्री आहे जिला 12 वर्ष आजार आहे. 12 वर्ष ही त्रासातून जात आहे. 12 वर्ष हिला रक्ताचा त्रास होत आहे. 12 वर्ष ही डॉक्टरांकडे गेली, वैद्यांकडे गेली. कुणी सांगितलं बदनापूरचे डॉक्टर चांगले, पळत तिकडे गेली. कोणी म्हटलं अरे इथं कशाला आली? जालन्याला खूप चांगले डॉक्टर आहे. कुठे गेली? बोला. जालन्याला गेली. जालन्याला कोणीतरी सांगितलं इथं काय करते? पुण्याला भारी डॉक्टर आहे. कुठे गेली? पुण्याला गेली. कोणी म्हणाले पुण्यापेक्षा मुंबईत भारी डॉक्टर आहे. कुठे गेली? मुंबईला गेली. मुंबईला सांगितलं मुंबईपेक्षा अमेरिकेत भारी डॉक्टर आहे. कुठे गेली? अमेरिकेला गेली. जिकडे पाहिजे तिकडे गेली. जेवढा होता नव्हता तेवढा पैसा खर्च केला. आणि तुम्हाला माहितीये काय झालं? डॉक्टराने तिचं आजार, तिचं शरीर हे अधिक खतरनाक परिस्थितीत घेऊन गेले. वेगवेगळे डॉक्टर, वेगवेगळ्या गोळ्या, वेगवेगळी ट्रीटमेंट, आणि तिचा बायबल असं सांगतं तिचा आजार अधिक वाढला. ती रोज रडत होते. बहिणींनो, तुम्हाला समजू शकतं तिला काय त्रास होत असेल. हो, तिला वेदना होत होत्या. तिचं सहाय्य करणारं कोणी नव्हतं. काही दिवसापूर्वी मला एका बहिणीचा फोन आला, पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा. म्हटलं काय झालं? डॉक्टरने मला सांगितलं की तुमच्या शरीरात फक्त 5 पॉइंट रक्त उरलंय. आणि मग तिला म्हटलं जा आणि डॉक्टर गोळ्या घे. तिने म्हटलं नाही पास्टर, डॉक्टरने सांगितलं की मला कोणतीच गोळी बरी करू शकत नाही, कोणीच माझा आजार बरा करू शकत नाही. मला दररोज रक्ताचा त्रास होत आहे. आणि डॉक्टर मला सांगितलं की तुझं जीवन नाशाकडे जात आहे, तू लवकर मरणार आहे. 5 पॉइंटून 4 पॉइंट, 4 पॉइंटून 3 पॉइंट, आणि शेवटी 0 पॉइंटवर येऊन तू मरण पावशील. मी प्रभूच्या जवळ गेलो, प्रभूला प्रार्थना केली आणि प्रभूला म्हटलं देवा तू दया कर. जर तू या बायबल मधल्या स्त्रीला 12 वर्षाच्या त्रासाला बरं केलं तर तू या माझ्या वहिनीला पण बरं कर. मी ज्या देवाचं नाव तुम्हाला सांगत आहे, ज्या देवाच्या नावात मी आलेलो आहे, तो देव चमत्कार करणारा देव आहे. तो देव आरोग्य
आरोग्य देणारा देव आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या, प्रार्थना केली आणि मला 2 दिवसापूर्वी फोन आला होता. डॉक्टरने सांगितलं तुमचं रक्त वाढत आहे. जोरदार टाळी प्रवेश शुक्रेसाठी वाजली पाहिजे. मागचे पण जोरदार टाळी. देवाने त्या बहिणीला आरोग्य दिलं. त्याचप्रमाणे ही जी स्त्री आहे 12 वर्ष ही आजारी आहे. कदाचित तुम्ही काही दिवसापासून आजारी असाल, 1 महिन्यापासून, 1 वर्षापासून, 2-3 वर्षापासून. निराश होऊ नका. बायबल मध्ये अनेक वर्षाचे आजारी लोक प्रभू येशूच्या स्पर्शाने, प्रभू येशूकडे येण्याने, प्रभू येशूचं नाव घेण्याने, ज्या प्रकारे या रात्रीला तुम्ही इथं आलेत, ज्या प्रकारे या रात्रीच्या वेळेला तुम्ही प्रभूचं नाव घेत आहात, बसल्या बसल्या तुमचे रोग बरे होतील. आमेन आमेन. वचन ऐकता ऐकता, गीत ऐकता ऐकता, प्रार्थना करता करता तुमचे आजार आरोग्यामध्ये बदलतील. आमेन आमेन. हालेलुया हालेलुया. बायबल असं सांगतं प्रभू येशूने हिचे आजार बरे केले. त्यासाठी ही प्रभू येशूकडे आली आणि प्रभू येशूला स्पर्श केला. मी तुम्हाला सांगितलं हा वादळ शांत करणारा देव आहे. शिष्य येशूकडे गेले आणि त्यांचं वादळ शांत झालं. मी तुम्हाला सांगितलं हा बंधनातून मुक्त करणारा देव आहे. हा भूतग्रस्त येशूकडे गेला आणि त्याचं बंधन मुक्त झालं. आणि मी तुम्हाला सांगितलं हा येशू रोगातून बरं करणारा देव आहे. बायबलात सांगतं ही स्त्री येशूकडे गेली आणि तिचा रोग बरा झाला. शेवटची गोष्ट, चौथी गोष्ट, हा आहे तरी कोण? प्रभू येशू कोण आहे? प्रभू येशू काय करतो? प्रभू येशू काय करू शकतो? चौथी गोष्ट, शास्त्र आम्हाला सांगतं एक याईर नावाचा याजक किंवा एक याईर नावाचा सभास्थानातला अधिकारी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला आणि प्रभू येशूला म्हणतो माझ्या घरी चला, माझी एक तरुण मुलगी मरायला लागलेली आहे. मग ते शुभवर्तमानाने म्हटलं की माझी मुलगी मरणार आहे. लोक शुभवर्तमान असं म्हटलं माझी मुलगी मेलेली आहे. शुभवर्तमान वेगवेगळ्या प्रकारे सांगतात. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, हा माणूस भल्या लांबून, आज काही लोक जवळ आले असतील, किती लोक लांबून आलेत? हातवर करा, लांबून आलेत. वाव, यांसाठी टाळे वाजूया आपण. कमा जोरदार टाळे. जे तुम्ही लांबून आलेले आहात, मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही जाण्या अगोदर प्रभू येशू तुमच्या घरी गेलेला आहे. हालेलुया 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 हालेलुया. तुम्ही जाण्या अगोदर प्रभू येशूचं आरोग्य तुमच्या घरी गेलेलं आहे. तुम्ही जाण्या अगोदर प्रभू येशू जो वादळ शांत करतो, तुमच्या जीवनातले वादळ तो शांत करायला पुढे गेलेला आहे. हा व्यक्ती लांबून आला होता आणि बायबल असं सांगतं येशूकडे म्हणतो गुरुजी माझ्या मुलीला वाचवा, गुरुजी माझ्या मुलीला बरं करा. हा आहे तरी कोण? शेवटची गोष्ट, हा जीवन देणारा देव आहे. आरोग्य किंवा आजारातून बरं होणं हे तुम्हाला स्वर्गात नेणार नाही. अनेक लोक येतात, आम्ही आमच्या सेवेत पाहिलं, बरे होतात, परत येशूचं नाव घेत नाही. अनेक लोक येतात, त्यांचे प्रश्न सुटतात, त्यांचे वादळ शांत होतात. आज मी पास्टरांच्या इथं होतो आणि सुभाषदादांच्या बरोबर होतो. त्यांनी मला प्रार्थनेला बोलवलं आणि मी आलेलं पाहिलं, अनेक लोकांच्या जीवनातले भूत निघून जात होते. बरोबर, अनेक लोक दुष्ट आत्म्याची जी शक्ती आहे तिला त्यांच्या जीवनातून निघून जात होती. पण परत ते लोक प्रभू येशूकडे येतीलच असं नाही, त्यांचं काम झालेलं असतं. परंतु शेवटची गोष्ट मी जी तुम्हाला सांगत आहे, तुमचे वादळ तो शांत करतो, तुमचे बंधन तो सोडवतो, तुमचे रोग तो बरे करतो. याच्यापेक्षाही महत्वाची गोष्ट, तो तुम्हाला जीवन देतो. बायबल असं सांगतं येशू ख्रिस्त या मुलीकडे गेला आणि या मुलीला म्हटला मी तुला सांगतो उठ. आणि शास्त्र असं सांगतं ती उठली, ती जिवंत झाली. माझ्या भावांना आणि बहिणींनो, आज स्वतःला चेक करूया. तो वादळ ज्या लोकांना येशू माहिती नाही त्यांचे शांत करतो. तो बंधन ज्यांना दुष्टाने बांधलंय त्यांचे सोडवतो. तो रोग ज्यांना अशुद्धपणाचा आजार झालाय त्यांचे बरे करतो. परंतु जीवन तो त्यांनाच देतो जे आपल्या आत्मिक जीवनामध्ये मृत भावलेले आहे. कित्येक दिवसांपासून तुम्ही बायबल वाचलं नसेल, कित्येक दिवसांपासून तुम्ही वास धरले नसतील, कित्येक दिवसांपासून तुम्ही चर्चला आलेले किंवा गेलेले नसताल, कित्येक दिवसांपासून तुम्ही स्तुती आराधना केलेली नसेल, कित्येक दिवसांपासून तुम्ही कोणाला तरी प्रभू येशूचं नाव सांगितलं नसेल, कित्येक दिवसांपासून तुमच्या प्रार्थना बंद पडल्या असतील, याचा अर्थ हा प्रियांनो, तुम्ही तुमच्या आत्मिक जीवनामध्ये मरण पावलेले आहे. तुम्ही तुमच्या आत्मिक जीवनामध्ये मरण पावलेले आहे. आज या रात्रीच्या वेळा जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे येताल, तुम्ही
जाहीर करतो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला जीवन दिल्याशिवाय राहणार नाही. योहान 10 आणि वचन 10 मध्ये असं म्हटलो, तो आम्हाला विपुल जीवन देतो. योहान 3 आणि वचन 16 मध्ये असं म्हटलो, तो आम्हाला सार्वकालिक जीवन देतो. आज या रात्रीच्या वेळेला जर तुम्हाला पापातून बाहेर यायचंय, वादळातून बाहेर यायचंय, आजारातून बाहेर यायचंय, व्यसनातून बाहेर यायचंय, मरणातून बाहेर यायचंय, शापातून बाहेर यायचंय, अशुद्धपणातून बाहेर यायचंय, तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, या उठून आपल्या पायावर उभे राहा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहोत. प्रभूला तुमचे वादळ शांत करायचे. तुम्हाला जर असं वाटतं की आज माझं वादळ शांत व्हावं, या आपल्या पायावर आपण उठून उभं राहूया. जर तुम्हाला असं वाटतं माझे रोग बरे व्हावे, ज्या प्रकारे या स्त्रीचा रोग बरा झाला, या आपल्या पायावर उठून उभं राहा. तुम्हाला जर असं वाटतं माझे बंधन तुटावे, ज्या प्रकारे या व्यक्तीच्या जीवनातले बंधन तुटले, या प्रियांनो आपल्या पायावर उठून उभं राहा. आणि जर तुम्हाला असं वाटतं ज्या प्रकारे ही मुलगी मरण पावली होती आणि प्रभूने तिला जीवन दिलं, मंडळी या नात्याने आम्हाला जीवन हवंय, तर या उठून उभे राहा. आपले डोळे बंद करा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहोत. आपले हात प्रभूला द्या, आपलं समर्पण करा, आपले व्यसन फेकून द्या, देवाला नवीन गोष्टी फेकून द्या. पहा, तो तुमच्या घरात येत आहे, तो तुमच्या जीवनात येत आहे, तो तुमच्या शेतीवाडीला आशीर्वाद देईल, तो तुमच्या जनावरांना आशीर्वाद देईल, तो तुमच्या हातच्या कामाला आशीर्वाद देईल. त्याने स्वतः असं म्हटलं, तुम्ही ज्या कशाला स्पर्श कराल त्याच्यामध्ये मी तुम्हाला भरभराट देईल. त्याने स्वतः वचन दिलं की तुमचं दुःख आनंदामध्ये बदलेल. त्याने स्वतः असं म्हटलं की मी तुला वर ठेवून खाली नाही, मी तुला जीवन देईल, मरण नाही, मी तुझे वादळ शांत करेल, मी तुला आनंद देईल. माझ्या बहिणींना आणि भावांनो, या माझ्या मागे प्रार्थना करा, माझ्या मागे या प्रकारे बोला, प्रभू येशू आज आमच्या जीवनामध्ये, माझ्या जीवनातील सर्व वादळ तू शांत कर. माझ्या जीवनातील सर्व बंधन तुटल्या जाऊ दे. माझ्या जीवनातील सर्व आजार बरे होऊ दे. माझ्या जीवनातील मृतपणा तू घेऊन टाक आणि मला जीवन दे. माझ्या जीवनात माझं जीवन तुला देतो. माझे श्राप आशीर्वादामध्ये बदलू दे. माझे अश्रू आनंदामध्ये बदलू दे. माझं दुःख सुख मला बदलू दे. माझा त्रास साक्षामध्ये बदलू दे. माझे श्राप आशीर्वादामध्ये बदलू दे. माझ्या जीवनात माझ्या पापाची क्षमा, माझ्या घराला स्पर्श कर. येशूच्या नावात आमेन. आमेन. जोरदार टाळी वाजूया आणि खाली बसूया आपण. जोरदार टाळी. येशू मसीह की जय. येशू मसीह की जय. येशू मसीह की जय. खाली बसूया आपण. मी 4 गोष्टी रिपीट करतो आणि मग मी बंद करणार आहे. प्रभू येशू कोण आहे मी तुम्हाला सांगितलं मागील 15 मिनिटांमध्ये. पहिली गोष्ट माझी इच्छा आहे तुम्ही लक्षात ठेवावी, तो वादळ शांत करणार आहे. मला वादळ शांत करणारा. सर्वजण प्लीज, वादळ शांत करणारा. आवाज येत नाहीये. कमॉन. वादळ शांत करणारा कोण? बंधनातून सोडवणारा, बंधनामध्ये सोडणारा, बंधन तोडणारा. नंबर 3, आजार बरे करणारा. प्रभू कोण आहे? आजार बरा करणारा. प्रभू कोण आहे? आजार बरा करणारा. नंबर 4, जीवन देणारा. कोण आहे? जीवन देणारा. ते बाई माझी प्रार्थना आहे या मंडळीसाठी, मंडळीच्या पालकांसाठी, सर्व आयोजकांसाठी, आलेल्या प्रत्येकांसाठी, प्रभू येशू या दुःखाच्या दिवसांमध्ये, या उपवासाच्या दिवसांमध्ये तुमचे वादळ शांत करो. मग ते कुठलंही वादळ असू द्या. तुमचे बंधन तोडो. मग ते कुठलंही बंधन असू द्या. तुमचे रोग बरे करो. मग तो किती मोठा असू द्या, किती छोटा असू द्या. आणि तुम्हाला जीवन देऊ, तुम्हाला सार्वकालिक जीवन देऊ. तुमच्या आत्मिक जीवनामध्ये तो तुम्हाला सार्वकालिक जीवन देऊ. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. God bless you.